नमस्कार. होम मिनिस्टरची वारी आता माऊलींच्या दारी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण हरिभक्त परायण कामिनी मनोज माळी या वहिनींना भेटणार आहोत. सासूबाई आहेत कोकिळा गंगाराम माळी, तर जाऊबाई आहेत गायत्री ज्ञानेश्वर माळी. आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक भरपूर शुभेच्छा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. बरं, उखाणा घ्या. तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, मनोजरावांचं नाव घेते, बोला रामकृष्ण हरी. आपणही घ्या. आपला कार्यक्रम हा आहे आषाढी स्पेशल वारी. बरोबर. त्यात बोलावले महाराष्ट्रातील वारकरी. यात आहे अँकर आदेशजी बांदेकर भारी. झी मराठी येथेच निर्माण केली पंढरी आणि कामिनीचं नाव घेतो होम मिनिस्टरच्या दारी. अरे वा 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 वा. द्या ओळख करून जरा सगळ्यांची. हे माझे आहो. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार बाबा. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. त्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. तो माझा पुतण्या. बर. ते माझे मोठे दीर. नमस्कार. ती माझी भाची. नमस्कार. नमस्कार. दोघेही कीर्तन करता? हो, आम्ही दोघेही कीर्तन. तुमचं माहेर कुठलं? नंदुरबारच. नंदुरबारला कुठे? मी लहान माळेवाड्यात माझं माहेर आहे. बालपण कसं गेलं तुम? खूप छान, आनंदात. तुम्ही कधीपासून कीर्तन करायला लागले? मी 2019 मध्ये पहिलं कीर्तन केलं. पहिलं कीर्तन पंढरपुरात केलं, वारीतच केलं. तुम्हाला आवड पहिल्यापासून कीर्तन? आवड म्हणजे कसं, लहानपणी म्हणजे माझं माहेर जिथे आहे तिथे सप्ताह व्हायचा आणि त्या सप्त्यात एवढे कीर्तन आम्ही म्हणजे रोजच जायचो सप्त्याला. तेव्हाच मला वाटायचं की ते कीर्तनकारांना पाहून की आपणही कधीतरी कीर्तन केलं पाहिजे. आणि मी माझ्या आईवडिलांना नेहमी सांगायची, जरी तुम्ही मला पूर्ण शिक्षण दिलं तरी पूर्ण शिक्षण झाल्यानंतर मला थोडे दिवस आळंदीला ठेवा, मी कीर्तनाचं शिक्षण घेते आणि मला एकदा तरी कीर्तन करायचं आहे आयुष्यात, एकदा तरी. पण योगायोग असा आणि पांडुरंगाची कृपा म्हणा, मला कीर्तनकार मिस्टर मिळाले. त्याच्यामुळे एकदाच काय, आता शेवटपर्यंत मला कीर्तन करायचं आहे आणि जी माझी मनातली इच्छा होती ती पूर्णही होते. पण तुमचं शिक्षण कशात झालंय? माझं शिक्षण ENTC इंजिनिअरिंग. ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आपण? माझं DED, BEd आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये माझं MA पूर्ण झालंय मराठी. आता PhD साठी माझी तयारी चालली. ओळख कुठे झाली? ही मला लहानपणापासून ओळखायची आणि लहानपणी माझं कीर्तनही ऐकलेलं होतं. काय हो, कधी? म्हणजे तेच माझ्या माहेरात सप्ताह व्हायचा ना, तिथे त्यांचं कीर्तन झालेलं, तर तेव्हाच मी पाहिलं. आणि त्याच्यानंतर मग मी 11वी-12वीत असताना तेव्हाही त्यांचं व्याख्यान झालं होतं आणि असं माहीत होतं की आपल्या समाजातला एक मुलगा आहे ते कीर्तनकार आहेत म्हणून. जेव्हा इंजिनिअरिंग लास्ट इयर झालं त्याच्यानंतर सहज असे व्हिडिओ बघत होती, तर त्याच्यात खानदेशातील कीर्तनकार टाकलं तर यांचं सगळ्यात आधी आलं. बरं. मग मला उत्सुकता की हे आपल्याच इथले आहेत. मी ओळखलं आणि त्यांचं कीर्तन पाहिलं, मला खूपच आवडलं. आणि मग त्याच्यानंतर आमच्या गावातच वैष्णव मेळावा असतो, तर तिथे त्यांचं कीर्तन होतं. आम्हाला कळलं की आहे यांचं कीर्तन. मग मी, माझी आई असं आम्ही त्या कीर्तनाला गेलो. तिथं आमची सूत जोडली. आणि मग त्याच्यानंतर मध्यस्थांकडून माहिती होतं का कीर्तन करताना की तुम्हाला कोणतरी बघतंय? हो, कोणतरी बघतंय असं वाटतं बऱ्याच वेळेस, पण ते आपण बघायचं नसतं, आहे की नाही. आपण भगवंताने जिथं सूत जुळवलंय ते एके दिवशी आपोआप आपल्याला येणार, धडकणार आणि त्यांच्याबरोबर आपली सूत जुळणार. आणि योगायोग त्या कार्यक्रमामध्ये माझं काल्याचं कीर्तन होतं. सगळं गोप गोपिका म्हणा ना त्यातलं काहीतरी. हो, थोडस. मुरली वाले ओ बंसी वाले, बंसी बजा दे, मुरली सुना दे, गले से लगा ले, मुरली वाले ओ बंसी वाले. वा 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 वा. धन्यवाद. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली. पण मला सांगा, तुम्ही सतत कीर्तनासाठी बाहेर असता. हो. मग अशा वेळेला चिडचिड नाही होत माऊली? नाही, बऱ्याच वेळेस मी सोबतच घेऊन फिरतो ना. कार्यक्रमांना गाडी असते, गाडीमध्ये काय नवीन लग्न आहे त्यानिमित्तानं फिरणंही होईल, जेणेकरून महाराष्ट्रातला वारकरी किती प्रेमळ आहे, वारकरी संप्रदाय किती महान आहे हे देखील तिला कळेल. आणि याच्यामध्ये आमचे दोघांचे एक विचार अतिशय सुंदर जुडल्यानंतर पुढे संप्रदायाचं कार्य आम्ही दोघेही उत्तम पद्धतीने करू. बाबा काय म्हणणं आहे? लहानपणापासून कीर्तन करताय
आणि दोन्ही जण म्हणजे आनंदित आहे बुवा. कीर्तनकार म्हणून एवढे मुलं असतात ना, ते त्यांची आई वडील वाट बघतात, पण आमचे वाट बघायचं काम नाही. आम्ही जसं त्यांना सोडलं, हात त्यांचा सोडला, तसं ते असे कामाला लागले. हा माझा मोठा मुलगा आहे, तो पण तसाच आहे आणि हा पण तसाच आहे. मुलं जेव्हा लहान होती तेव्हा खूप कष्ट केले आई. हो हो, खूप कष्ट केले. म्हणजे आम्ही असा कष्ट केला तर काही सांगू शकत नाही. अभिमान वाटतो त्याच्याबद्दल मला. लहान असताना जेव्हा आई वडील कामाला जायचे तेव्हा आम्हाला काही सूद नाही राहायची. आम्ही वाऱ्यावर फिरायचो गावात. आम्हाला असं वाटलं नाही की आमच्या भाऊ एवढा पुढे जाईल आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्रभर ओळख करेल. खूप आनंद आहे आम्हाला त्याच्याबद्दल आणि खूप अभिमान वाटतो. आणि वहिनी कशी आहे तुमची? वहिनी छान आहे. एवढी शिक्षित वहिनी भेटली आम्हाला, हे आमचं म्हणजे भाग्य आहे. काय जाऊ बाई, काय म्हणणं आहे तुमचं? सांगायचं झालं कामिनीबद्दल तर खूपच जावा कमी, आम्ही बहिणी जास्त आहेत. आता 2 वर्ष होऊन गेले, 3रं वर्ष लागलं, पण आमच्या दोघींमध्ये काही इतकं हे म्हणजे मनमिटाव झालेला नाहीये. चांगलं आहे, तसंच राहू द्या. हो आणि पुढेही असंच राहो. बरं, आता मी काही प्रश्न विचारणार, 3 प्रश्न विचारणार. त्या 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिली तर या माऊलीला आज तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कुठे झालं? त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्याला झालं. कुठल्या महाविद्यालयात? पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे तिथे, तिथली कॉलेज आहे, त्या इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांचं शिक्षण. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. हा, दुसरा प्रश्न, वहिनींच्या शाळेचं नाव काय? डॉक्टर काने, नंदुरबार. अभिनंदन. हा, बरं, वहिनींनी पहिला अभंग कुठला गायला होता? देह जावत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता आन तुझे पंढरी नाता वदनी तुझे मंगळ नाम हृदय खंडित प्रेम, नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. किती मस्त. अभिनंदन अभिनंदन. 3ही प्रश्नांची उत्तरं लगेच दिलेली आहेत तुम्ही. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ त्यांनी मिळवून दिली तुम्हाला. नमस्कार. 2 सुना तुमच्या. मोठी सून कुठली? हे नाशिकचे, भावाची मुलगी. हो, भावाचीच मुलगी केली का? बरं केलं तर. काय हो, त्या छोट्या जाऊबाई म्हणजे 2 सुना, बरोबर. या दोघींपैकी उठल्याबरोबर पहिला चहा कोण देतं? ही मोठी. छोटी सून का हो देत नाही, आम्ही लवकरच उठतो, हा, ती थोडी लेट उठते. कोणती लेट उठते? ही लवकर उठते. ही लवकर. त्यामुळे पहिला चहा यांच्याकडनं मिळतो. काय माऊली, कधीपासून पहिला चहा मिळेल ना? तसं नाहीये, कधी कधी मीही देते. माझा चहा वेगळा असतो, त्यांचा चहा वेगळा असतो. तुमचा चहा वेगळा आणि त्यांचा चहा वेगळा म्हणजे काय? तिला दुधाची नाही आवडत. मी कोरा चहा घेते. तुम्ही कोरा चहा घेता, आम्ही दुधाचा घेतो. आम्ही दुधाचा घेता. अच्छा, म्हणून. पण मी काय म्हणतो, आधी कोरा चहा तयार होतो आणि मग त्यात दूध टाकलं जातं ना. तिचा चहा सगळ्यात वेगळा असतो. माझा कमी गोड, सगळंच कमी साखर पण कमी, चहा पावडर पण कमी, पाणी जास्त, दूध नाही. वेगळा चहा आहे यांचा. बरं, पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही पहिल्यांदा या घरात आला, बरोबर, त्यावेळेला तुमचं स्वागत कसं झालं या घरात? छान, जसं प्रत्येक सुनेचं होतं तसंच. तसं काय सांगणार सुनेबद्दल आणि सासऱ्यांच्या स्वभावाबद्दल? पहिले तर थोडासा कडक होता कोणाचा? दोघांचा. हो. पण नंतर काय नाही, 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला. बरोबर. खूप संकट आले आणि आईसारखं सांभाळून घेतलं. थोडं तर आता मुलं शाळेत जातात तर मॅडम पण स्ट्रिक्ट वागतेच. मग वळण लावण्यासाठी ठीक होतं ते आईंचं तेव्हा. आता समजतं, तेव्हा तर वाटायचं की खूप कडक आहे वगैरे असं. काय आई, काय म्हणणं आहे? पण आता काही नाही, आता आईपेक्षा पण जास्त जीव लावतात त्या. किती छान. काय आई, काय म्हणणं आहे? आमचं घर कसं आहे, माळकरी आहे, म्हणून पहिल्यापासून असं बरं वाईट बोलणं नाही, काही नाही. हे असंच थोडं जोराने बोलणं किंवा हे केलं नाही ते केलं नाही असं, पण असं नाही. तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की तुम्ही कडक आहात, हो की नाही? पण नंतर हळूहळू हळूहळू जसं संसार पुढे सरकला तसं तसं सुना आता म्हणतायत की आईपेक्षा जास्त प्रेम करता तुम्ही. पहिले आमचे दिवस तसे होते म्हणून कडक वागावं लागलं, आणि तेव्हा जर आम्ही नरम राहिलो असतं तर मग हा दिवस बी आला नसता. कळलं का तुम्हाला? म्हणून मळकं घडवत असताना कुंभार हा बाहेरून जरी थापडण्याने मारतो, याचा अर्थ असा नाही की तो त्याला त्रास देतोय, तो आतून प्रेमाचा आधार देतो. तसा माझी आई आणि वडिलांचा स्वभाव आहे. मला सुद्धा बोलतात, काही वेळेस काठीने मारायला माझ्या मागेही धावतात. आजही बरं, हो, असा दोघांचा स्वभाव आहे. पण त्याच्या पाठीमागे कारण असतं एक संस्कार. यांनी हिवाळी पावसाळी खूप खाल्लेले, यांना सगळा अनुभव आहे, सुख दुःख. आमच्या लेकरांना तसं दुःख होऊ नये म्हणून सतत, विशेष करून माझे वडील हे जीवनात नेहमी मार्गदर्शन करतात, मलाही माझ्या भावालाही. काय बाबा, कसं वाटतं ऐकताना? आनंद वाटतो. बरं सुनबाई,
मला तुम्ही सांगा, तुमचं जावाजावांचं कसं आहे नातं? चांगलंच आहे. काय हो? माझ्या माहेरी मला मोठी बहीण आहे, तर मला असं वाटतं की ती माहेरातली मोठी ताई आहे, पण सासरमधली मोठी ताई याच आहेत. मी त्यांना कधीच मोठी जाऊ म्हणून हे करत नाही. एक तर मोठी बहीण आणि दुसरी म्हणजे मैत्रीण. काही आमचं शेअरिंग असलं की ते आईशी पण असतं, पण ताईंशी जास्त पण असतं. मला तेच विचारायचं आहे की नवऱ्याबद्दल बोलायचं असेल तर एकमेकींशी बोलता की नवऱ्यांकडे बोलता? नाही, एकमेकींशी बोलतो आम्ही. तसं काय. बोलता? हो. असंच पाहिजे. तुम्हाला कीर्तनाची आवड? नाही, आम्ही गृहिणी. नाही, पण हिला जर सांगितलं की घरी कोणी जरी आलं, आपलं वारकऱ्याचं घर आहे, महाराजांचं घर आहे, कोणी आलं पाणी तरी द्यायचं, नाही तर मग निदान त्यांना विचारायचं जेवण करून घ्या. ते नाही म्हणाले तरी एकदा अजून परत विचारा, जेवण करून घ्या भाऊ. ते तसं काही करत, म्हणजे तिला तेच माहिती आहे की बाबी आले. आणि माझा मुलगा पण सांगणार नाही की तू कशाला याच्याशी गप्पा मारते का काय करते. म्हणजे आमचे तसे संस्कारच नाही. आमचे संस्कार असे आहे, कोणी आला गेल्याला खाणं पिणं विचारा. प्रत्येकाला भरल्या पोटानं पाठवायचं हे संस्कार या कुटुंबावरती आहेत. आणि अशा वेळेला आता या पहिल्या खेळामध्ये तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार ते मला बघायचं आहे. हां, जरा मी मिस्टरांना, दादा तुम्ही सांगा, कोणी जिंकावं असं वाटतं या खेळात? आईने. बरं, ठीक आहे. वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे? ताई. ताई. चला, बॅलन्स साधलाय लगेच. हां, तुम्ही काय सांगणार? वहिनी जिंकाव्या. वहिनी जिंकावी असं वाटतंय तुम्हाला? बाबा? सुनबाई जिंकणार भाऊ. सुनबाई. तुझं काय म्हणणं आहे रे? आजी. आजीचा सगळ्यात लाडका. आणि आई नाही राहिली तरी चालेल, पण आजी पाहिजे. आजी, ताकद आहे तुमच्या बाजूनी आता. बघूया. मला त्याची मोठी बाजी आहे. चला, या खेळात काय होणार बघूया. खेळ सोपा आहे. ती जी स्टिक दिलेली आहे काठी, त्याच्या सहाय्याने एक एक उचलायची वस्तू आणि उजवीकडे तुम्ही गोळा करायची, तुम्ही डावीकडच्या बाउलमध्ये. 1 मिनिटामध्ये एकाच हाताने, दुसरा हात लावायचा नाही, पाडूही द्यायची नाही वस्तू. बघूया 1 मिनिटामध्ये दोघींपैकी सर्वात जास्त कोण गोळा करणार. ज्या सर्वात जास्त गोळा करणार त्या पैठणीच्या खेळात दाखल होणार. 1, 2, 3. सुनबाई आणि सासूबाईंचा खेळ सुरू झालेला आहे. सासूबाई अनुभवाच्या जोरावरती खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. 10 सेकंद झाली. आजी लवकर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वहिनी, तुम्ही मोजा किती झालेत तुमच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. किती झाले? 11. आई किती आहेत? 9. आईने बघितलं, अनुभवाच्या जोरावर लगेच असं मोजले 9. त्यामुळे अभिनंदन, अभिनंदन सुनबाई. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सुनबाईंना झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला. अभिनंदन. जाऊ जाऊ बाजूला बसलेले आहेत. कोण पैठणी जिंकणार आत्ता ठरणार आहे. काय, कसं वाटतंय? जाऊ जाऊ बाजूला बसलेत. काय नाही, छानच वाटतंय. पैठणी आली तरी आमच्याच घरात येणार आहे ना. नाही, ते आम्हाला मान्य आहे, पण तरी कोण जिंकणार ते महत्वाचं आहे ना. बरं, मला सांगा, तुमचा चहा तर आम्हाला कळला. दुपारच्या जेवणाचं कसं असतं दोघींचं? नाही, ते सोबतच एकत्रच असतं. ते मग करतं कोण? दोघी मिळून. समजा त्यांनी चपात्या बनवल्या तर मी भाजी करणार, मी चपात्या केल्यात त्या भाजी करणार. पण तरी त्यातल्या त्यात जरा कामाच्या बाबतीत कोण शांत आहे? म्हणजे जरा काम नसेल तर बरं, असं कोणाला वाटतं? नाही, असं नाही. असं काही नाही. नाही, ज्याला जे दिसलं ते करतात. बरं, तुम्ही त्या आधी आल्या घरात, तुम्ही नंतर आल्या. हा. तर सुरुवातीला ह्या तुमच्याशी आता वागतायत तशाच वागायच्या पहिल्यापासून? हो, आधीपासून वागताय तेच आताही वागताय. या कशा वागतात तुमच्याबरोबर? नाही, चांगली वागते, चांगली समजून वागते. घेते मी तिला. तुमच्यापैकी माहेरी जाणं वगैरे असतं कधीतरी सुट्टीला? हो. हो. तुम्ही किती दिवस जाता?
आता त्या वर्षभरातून म्हणजे करोनामुळे त्या मे महिन्यात गेल्या नाही, फक्त दिवाळीला गेल्या. मग त्या 20-21 दिवस गेल्या होत्या. आणि माझं गावातल्या गावात आहे त्याच्यामुळे मी कमी दिवस. तुम्ही रोजच जात असता? नाही हो. हा खूप मोठा गैरसमज आहे की गावातल्या गावात माहेर असलं की नेहमी जाणं होतं, पण ते उलट तो नुकसान असतं ते. म्हणजे नाही का, गावातल्या गावात असले की ये ग बाई आम्हाला गावाला जायचं, ये लगेच. आता त्या नाशिकला राहतात, त्यांना नाही म्हणता येणार ना की तू ये म्हणून. तसं मी आता समजा आता मागच्या वेळी दिवाळीत माझ्या आते सासूंचं म्हणजे ते आजारी होते, त्यांना बघायला जायचं होतं, म्हणून आई म्हटल्या जा 2-4 दिवस आणि ये राहून. असं असतं म्हणजे गावात असलं तर. नाही मला सांगा, म्हणजे गावात असेल तर 2-4 दिवस जाऊ नये आणि लांब असेल तर 8-10 दिवस जाऊ नये. म्हणजे गेल्या तर लगेच बोलवता येत नाही ना. असं काय म्हणणं तुमचं? आता आम्ही बोलून आणलं तिला, रस्त्याने नाशिकमध्ये गाडीमध्ये टाकलं. कार्यक्रम होता म्हणून बर का. काय हो, काय म्हणणं तुमचं? लांब असलं म्हणून जास्त 1 वर्षातून यायला भेटलं मला हे कोरोनामुळे. होय ना. आणि हिचं गावात असल्यामुळे मग अक्षय तृतीयेला, दिवाळीला, रक्षाबंधनला जाणं येणं चालूच असतं. पण सारखी नाही जात, सण असतो तेव्हाच. आणि तुम्हाला फक्त वर्षातून एकदा. पण मला जाता तेव्हा कोण तिकडचे न्यायला येतात का मिस्टर हो, सोडायला? भाऊ येतो घ्यायला. मग मिस्टर आणायला येत नाहीत? त्यांना वेळच राहत नाही. काय हो, का वेळ नाही तुम्हाला? कामच तसं आहे, पण जातो ना तरी. तिसरं काय करू मी. होय ना. मग जातात कसे, पहाटे निघतील, दुपारी पहिले सांगून देतात फोनवर की स्वयंपाक करून ठेवायला सांग. मग स्वयंपाक जेवण झालं का लगेच दुपारी निघून येतात घेऊन. राहत नाही. बरं बरं बरं. मग तुमचं म्हणणं राहायला पाहिजे. हो. आणि तुमचं तर गावातल्या गावात विषयच नाही. आता 2 वर्ष झाले, राहण्याचा विषयच नाहीये त्यांचा. यायचं आपलं, न्यायचं लगेच. आता त्यांना तरी म्हणायला ठीक आहे की बुवा नाशिकला आहेत तर निदान नाशिक पर्यंत येता 1 रात्र तरी राहा. आमचं तर काय गावातल्या गावात आहे, कशाला मुक्कामाला राहायचं, आपलं घर आहे ना. रोजच कीर्तन असल्यावर तर काय उगीच ते राहून आहे की नाही. दुपारून जायचं, लगेच संध्याकाळी कीर्तनाला लगेच निघायचं. त्याच्यामुळे साधारणतः वर्षभरात किती दिवस बाहेर असतात कीर्तनासाठी? वर्षभरातून तरी समजा महिन्याला नाही म्हटलं तरी मला 24-25 दिवस कीर्तन असतात कंटिन्यू. पण एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं, प्रवास करणं, घरी येणं, हे खरं तर खूप, या सगळ्या कीर्तनकारांना माझा मनापासून नमस्कार आहे. खूप छान कुटुंबाला आज भेटल्याचा आम्हाला आनंद मिळतोय. आमचा शिवई खूप संस्कारी वेगळे वेगळे श्लोक म्हणतो. अरे एक म्हणायला सांगा ना मग. ऐगिरी नंदिनी नंदितमेगिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंदो शिरोदिनी वासिन विष्णुविलासिन जिष्णुनुते. अरे वा 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 वा. आता कोण जिंकणार पैठणी ते बघायचंय आम्हाला. कोण जिंकणार, काय वाटतं, कोणी जिंकलं पाहिजे तुम्ही सांगा. चला. कामिनी. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? वहिनी जिंकल्या पाहिजे. का त्यांनी यांचं नाव घेतलं म्हणून तुम्ही? नाही. आई काय वाटतंय? आता काय वाटणार, दोघी सारखे आहेत म्हणून कोणाला सांगणार. दोघांमध्ये कोणी जिंकलं तरी दोघी नेसून घेणार एक वेळा. दोघींनी पैठणी आणा, मी नेसणार आहे. हा. बाबा काय वाटतं, कोणी जिंकलं पाहिजे? काय म्हणे कामिनी. आज आहे काय, आज कारण तुमचा एपिसोड आहे ना म्हणून त्यांचं म्हणणं आहे. पण हो, जाताना पैठणी नाशिकला उतरून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. दोघींनाही 10-10 संधी रिंग टाकायची आहे. बघूया कोण आज पैठणी जिंकणार. या दोघींपैकी सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आधी तुम्ही टाका. 1, 2, 3. जमतंय 1. 6, 7 झाल्या. 2. चला, 2 ही गुणसंख्या आहे. बघूया आता तुम्ही पैठणी मिळवणार का? एक. वहिनी अभिनंदन. झी मराठी कडून हे चांदीचं नाणं.
वैधीनं मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या सर्व कुटुंबाला आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.